टाळी वाजवा. असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. वाईटाचं दर्शन होता कामा नाही दादा, लक्ष देऊन ऐका. चांगल्याला जर वाईटाचं दर्शन झालं ना, चांगल्याही माणसाचं जीवन अधोगतीला जाते. टाळी वाजवा. चांगल्याही माणसाचं. आजमेळ जातीनं ब्राह्मण होता देशमुख. कोण होता? ब्राह्मण. कोण होता? ब्राह्मण. वडील पूजेला बसले ना, त्याचा नित्य नियम त्याला फुलं आणून द्यायची. काय आणून द्यायची? पूजेसाठी फुलं आणून द्यायची. रोज सरळ मार्गाने जायचा, पण येताना विचार केला शॉर्टकट मार्गाने जावं. असे बरेच माणसं आहेत बरं काय युवराज बुवा. कमी अक्कल जास्त पगार, अक्कल कमी पण फुकटचा पैसा हाना वाटतो. असे बरेच माणसं आहेत. येणार नाही. सरळ मार्ग सोडला, शॉर्टकट मार्गाने निघाला. एका ठिकाणी अशी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको. जया संगतीने दुर्गुण वाढी, संगती दयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ पैसोनी पतिवर्तेला छळू नको. टाळी वाजवा टाळी. छळू नको. मुक्त्याला करू नको. क्या बात है. टाळी वाजवा. गरीब दुःखी अंत पांगुला सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून सरळ मार्ग सोडला. कुण? काय चालय? माझ्याकडे लक्ष द्या. सरळ मार्ग सोडला आजमेळानं, शॉर्टकट मार्गाने निघाला. ज्या मार्गाने जात होता ना परमेश्वर महाराज, एक वेश्याची गल्ली होती, वाम गल्ली होती. एक वेश्या, एक पुरुष. नुसतं त्यानं डोळ्यानं चित्र पाहिलं तरुण मंडळी. एका क्षणाचं दर्शन. आजमेळानं तिथं फुलं टाकले आणि आजमेळ वेश्येच्या संगतीत रत झाला. एका क्षणाचं दर्शन. आजमेळाला अधोगतीला जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात, आपल्या जीवनाचं सोनं करायचंय ना, आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय ना, एक काम करा. संगत करना बड़े को बड़त बड़त बढ़ जाए, संगत करना छोटे की घटत 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 जाए. काय सांगाव महाराज. झोपा. अरे संगती चांगल्याची घडावी, संगती संताची घडाव. कळालं महाराज. पण कशी घडाव? अभंगाचं
जरा इमानदारीनं वाजवा, जोरात जोरात. संगती चांगल्याची घडाव. संगती संताची घडाव. कशी? तुकोबारानं उत्तर दिलं, संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार. परी म्हणजे ऐका, परी म्हणजे प्रकार. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबरायची तुकोबरायची संगती घडू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने. लक्ष देऊन ऐका. समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. ऐका, एका वाक्यात बोलतो. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे. कुठं? बोला की, झोपले काय खालचे? पुणे जिल्ह्यात एक गाव आहे देशमुख. त्या गावाचं नाव आहे कडूस. काय? त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते, गंगाधर पंत मवाळ. कोण? बोला थोडं, बोला ना थोडं. हा, मला कसं आहे ते माणसाचं पुढे बसलेली मोकळी पाहिजे. नाही काय माणसाचं का दुष्काळ पडला आहे काका. आणि एक वाक्य बोलू मला, मस्त मोकळं हसून खेळून राजा माणसानं. असं ढिलं जगायचं नाही. आणि आता काय भरोसा नाही बरं काय निले दादा. आता एका मिनिटात का बा कुचकाले माणूस पत्ता लाग नाही. मोकळं राहा. विढाला विढाला. गंगाधर पंत मवाळ त्यांची म्हैस हरवली. काय हरवली? म्हैस. आणि ज्ञानेश्वरी वाचवताना एक ओळी सापडली. काळे बाबा, हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडे हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. कोण जाते? आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं हा अंतरीची धावी. स्वभावे बाहेर इनोत नाही. जिकडे हिरवा चारा असेल तिकडं जनावर जात आहे. हिरवा चारा पाहत 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 निघाले. हिरवा चारा कुठं दिसना. भंडारा डोंगर दिसला लांबून. हिरवा चारा दिसला. वाटलं नक्की म्हैस त्या डोंगरावर असेल. म्हैस पाण्याच्या निमित्तानं गेली. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. पुण्य फळले बहुता दिसा. टाळी वाजवा, टाळी टाळी. फळले बहुता